भाजीत जर मीठ कमी पडलं तर काय करायचं, किंवा भाजीत मीठ जास्त झालं तर काय करायचं, या सगळ्या टिप्स द्यायला आपल्या आपल्या म्हणजे सगळ्या महिलांना त्यांच्या आया इत्तंभूत माहिती देतात. किंवा अडचण आलीच तर त्या लगेच ती अडचण सोडवतात, बरोबर आहे की नाही. पण घरातल्या ह्या अडचणी सोडवताना आपल्याला खूप मदत होते त्यांची. पण जेव्हा तुम्ही कामावर असता आणि कामावर अनंत अडचणी येतात, या अडचणी सोडवताना मात्र कोण मदतीला येतं, या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठीच आज आपण निमंत्रित केले गीता जैन यांना. नमस्कार ताई, स्वागत आहे. नमस्कार. जसं मी सांगितलं की एका बाजूला आपल्याला मीठ जर कमी पडलं किंवा जास्त झालं तर हे कसं करेक्ट करायचं हे सांगायला आई असते, आजी असते, काकू असते, मावशी असते. पण जेव्हा प्रशासकीय अधिकारी आपलं ऐकत नाही तर काय करायचं, त्यावेळेला कोण नक्की महिलांना सांगतं की काय करायचं? बघा, कुठेतरी असं मला वाटते की जेव्हा महिला एखादी जबाबदारी घेते तेव्हा जरी कोणी शिकवलं नाही तरी त्यांचं एक जे सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ लर्निंग, वी लेडीज आर व्हेरी गुड सेल्फ लर्नर्स. म्हणजे आपण बघून लगेच शिकतो आणि आपल्याला ते इगो नाही आहे ते सांगायला की ओके मी शिकते आहे, जे पुरुषांना असतात. पण महिलांना इगो नाही आहे, आम्ही शिकतोय, वी प्राऊडली से आम्ही शिकतोय. आणि कधीतरी महिलांना, आता मी ज्या फील्डमध्ये आहे तिथे त्यांचे पती, त्यांचे वडील जेही पॉलिटिक्समध्ये असतात ते शिकवतात. पण आमच्यासारखी ही महिला आहे ज्यांचे कोणच पॉलिटिक्समध्ये नव्हते. ऑफकोर्स माझे सासरे ते राजस्थानवरून आहेत. फर्स्ट जनरेशन MLA, हरकत नाहीये. तर आम्हाला हे ट्रायल अँड एरर मेथड मध्ये आम्ही शिकतो. कधीतरी आमचाही राग उफळून पडतो, एखाद्याला मारलं हेही बनते आमच्याशी. आणि कधीतरी खूप खूप शांततेने आमची बाजू कशी मांडायची आणि समोरच्यांना ते पटवून द्यायची तेही आम्ही करत असतो. इनफॅक्ट एव्हरी वुमन इन द वर्ल्ड इज डुईंग दॅट. इट्स बिकॉज आपल्याला घरातून शिकवते की कधीतरी जर पतिदेव रागात असेल तर असं हँडल करायचं. मग ते कदाचित कुठेतरी येत असेल तर समोरच्या जेव्हा अग्रेसिव्ह असेल किंवा आपल्याला केव्हा अग्रेसिव्ह व्हायचं तेही आपण आपल्यामधूनच शिकून येतो. तुमची साधारण इमेज मधल्या काळामध्ये अशी झाली आहे की खूप अग्रेसिव्ह तुम्ही मुद्दे मांडता, किंवा अगदी वेळ पडली तर हाणामारी करायची ही प्रसंग जो आहे तो निभावून तुम्ही नेऊ शकता, असं एकंदरीत बोललं जात आहे. मधल्या काळामध्ये तुम्ही एकाला थोबाडीतही मारलेली होती. या सगळ्या याच्यामध्ये, या सगळ्या पार्श्वभूमीवर, म्हणजे हे झाल्यानंतर आणि त्याच्या आधीही, याच्यात तुम्हाला असं वाटतंय का की तो कॉल घेणं गरजेचं होतं, किंवा तो तुम्ही मुद्दा म्हणून घेतला? किंवा अगदी तुम्ही म्हणून नाही, गीता जैन म्हणून असं नाही, पण महिला आमदारांना काय प्रश्न येतात हे साधारणतः कधी बोललं जात नाही. एक्झॅक्टली. आता हे मुद्दामून जे तुम्ही सांगितलं, नाही मी मुद्दामून केलं नाही. मी विचार सुद्धा केलं नव्हतं की मला असं काही करायचं होतं किंवा असं काही घडणार, तेही माझी कल्पना नव्हती. दॅट वॉज अ इन्स्टंट रिॲक्शन. एखाद्या महिलांचं अपमान करत दिसताना जेव्हा मी एखाद्या जेईला बघितलं की तो अपमान करतोय, त्याची लाचारीवर हसतोय, तर कदाचित एक महिलांनी केलेलं रिॲक्शन असेल महिलावर अन्यायासाठी. आणि हे मला असं वाटते की आपल्याला सतत ते करावं लागतं. हाऊस असेल, आता तुम्ही 2 दिवस आधी बघितलं असेल की महिलांना ते देत नव्हते, मग आम्ही सगळे उभे होऊन आम्हाला देत आहे की आम्ही सभागृहामधून बाहेर जायचं किंवा उद्यापासून यायचं नाही, हे अग्रेसिव्हपणा दाखवावं लागतं. आपण एकंदरीत बघतो की महिला असली म्हणजे एखाद्या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहिलं पाहिजे, किंवा ही महिला आहे तर ही अग्रेसिव्ह होऊ शकत नाही. या सगळ्या स्टिरियोटाइप्सचा तुम्हाला काही त्रास होतो का? आणि अर्थात काम करताना हो, म्हणजे ते जे मेंटल स्टेटस आहे ते तोडायला खूप वेळ लागतो. म्हणजे आपल्याला वारंवार, मी परत सांगते, एखादा पुरुष जर आमदार असेल आणि त्यांना काहीतरी गोष्ट माहीत नाही तर तो सांगतो जेव्हा, तेव्हा कॉपरेशन असते. जेव्हा महिला असं सांगते यात जरा एक्सप्लेनेशन द्या, मला माहीत नाही आहे, मी एक म्हणजे सेम सेंटेन्स पुरुष सांगणार तर त्यांना एक्सप्लेनेशन मिळते, महिला सांगणार तर त्यांना अरे महिला आहे बिचारीला काहीच माहीत पडत नाही, हे भेटते. दॅट इज द मेन डिफरन्स when you work as a lady, when you work in the office with colleagues around you which are more male, then you have that problem. ते प्रॉब्लेम तुम्हाला आहे. पण मोर मेल म्हणजे आपल्याकडे सगळीकडे मेलच आहे. हो, जेव्हा तुम्ही कामाला जाता बेसिकली, म्हणजे तुम्हाला प्रशासकीय अधिकारी मिळतात, तुम्हाला तुमच्या हाताखालचे असतात, तेही बऱ्याचदा मेल्स असतात. हे सगळं हँडल करताना बिंग अ फिमेल म्हणून काही स्पेशल प्रॉब्लेम्स येतात असं तुम्हाला वाटतं का? बघा, एकदा आपल्याला स्वीकारला म्हणजे आपण एक आपलं दाखवलं की बाबा
तुम्हाला हे करावं लागेल, मी महिला असेल तरीही करावं लागेल, मी काही सहन करून घेत नाही, हे तुमची छाप सोडली तर तुमचं पुढचं मार्ग खूप सरळ आहे. मी महिला आहे तरी मला हे माहीत आहे, मी हे करूनच घेणार आहे आणि मला हे करूनच पाहिजे, हे तुमची वृत्ती असायला पाहिजे. मी महिला आहे म्हणून तुम्ही मला दाबू शकत नाही, माझी मश्करी करू शकत नाही, किंवा मला काही माहीत नसेल तर तुम्ही मला ट्रॉल करू शकत नाही, बिकॉज मे बी देर आर मेनी थिंग्स विच आय नो अँड यू डोंट नो. पण हे आपण बोलताना हे खूप म्हणजे खूप सहज वाटतं आपल्याला, पण जेव्हा काही प्रश्न असतात आणि हे प्रश्नांना माइंडसेट जोडलेला असतो, म्हणजे कायद्याने तुम्हाला अधिकारी दिलेले आहेत किंवा कायद्याने तुम्हाला तुमचा स्टाफ दिलेला आहे, पण तो स्टाफ काम करत नाही, तर ह्याच्यासाठी काही कायद्यातली फार वेगळी काही प्रोव्हिजन नाही आहे. अशा वेळेला म्हणजे मी एक महिला आमदार म्हणूनच असं म्हणत नाही आहे, कारण बऱ्याच अशा मुली असतात ज्या फर्स्ट जनरेशन असतात, म्हणजे फर्स्ट जनरेशन टीचर, फर्स्ट जनरेशन इंजिनियर, फर्स्ट जनरेशन जर्नलिस्ट आणि आमदार, असं सगळंच असतात फर्स्ट जनरेशन. तर अशा वेळेला या वर्क प्लेसमधल्या कायद्याने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, कायद्याने तुम्हाला सगळ्यांनी तसं पाहिलं तर सशक्तीकरण केलेलं आहे, पण या माइंडसेटमुळे जे काही प्रॉब्लेम खास करून महिलांना येतात, याच्याशी नक्की लढायचं कसं? बघा, मी एक नक्कीच सांगणार की तुमच्या आजूबाजू जेवढी महिला आहे त्यांनी एकत्र व्हायचं. दुसरं, अन्याय सहन करायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही. तुमच्यात हिंमत नसेल तर तुमची एखादी महिला सखींना सांगा, तुमच्या बरोबरच्या महिलांना सांगा, त्याच्यात तरी हिंमत असेल 2 मिळून तुम्ही त्या विरुद्ध आवाज उठवा. म्हणजे एखाद्या वेळी ते माहीत पडायला पाहिजे आम्ही अन्याय केलेला चालवून घेणार नाही, मग ते लैंगिक अत्याचार असो, मग दुसरे मानसिक अत्याचार, पण मी अत्याचार मानते. म्हणजे एखादी महिलांना तुम्ही जे सन्मान मिळायला पाहिजे, जे तुम्हाला म्हणजे त्या विषयावर तुमचं अटेन्शन मिळायला पाहिजे, तर जे मिळत नाही, मी समजते तेही अत्याचार आहे. मग त्या विरुद्ध आवाज उठवायचा. परत एकदा सांगते की हे आपल्याला या जनरेशनला स्पेशली प्रूव्ह करावं लागणार. पुढच्या जनरेशनला वी आर गिव्हिंग देम द प्लॅटफॉर्म. आणि बघा, आत्ताही तुम्ही तेवढं जे आपल्यालाही खरं तर आपल्या पिढीतल्या किंवा आपल्या पुढच्या ज्या पिढीने काही गोष्टी सहज सुंदर करून दिलेल्या आहेत, पण तरीही बायकांचा संघर्ष जो आहे तो काही अजून तसं पाहिलं तर थांबतोय असं मला वाटत नाही. ग्रॅज्युअली तुम्ही बघा, म्हणजे मी जेव्हा शिकत होती तेव्हा माझ्या आजोबांनी सांगितलं 12वी झाली आता शिकायचं नाही. माय मॉम वॉज विथ मी आणि मी ग्रॅज्युएशन केलं. तसंच माझी मुलींना जेव्हा लंडन जायचं होता, मी होती, तू जा, लंडन मुली आहे तर काय आहे, तू जा. हे ग्रॅज्युअली होणार आहे. म्हणजे एखाद्या तुमच्या माझ्यासारखी आपली लेकीला जेव्हा सांगणार की यू आर नॉट लेस देन एनीबडी एल्स, ते नक्कीच आत्मविश्वास त्या मुलीमध्ये येणार आणि शी इज प्रिपेअर्ड, शी इज रेडी टू फेस एनिथिंग विच कम्स इन द वे. किती मस्त आहे. म्हणजे एखादी आई जेव्हा, मला असं वाटतं आयांचं हे अपडेटेड व्हर्जन आहे, कारण याच्या आधी आईने असा पदर घेतला पाहिजे, हे तू शिक म्हणजे तुला सासरी मदत होईल, अशा पद्धतीची वाक्य ऐकवली जात होती आणि ती खास मॉमी स्टाईल असं होतं आणि ते प्रत्येक आईकडे असायचंच असं म्हटलं जायचं. पण आता आयाही बदलले आहे. आता शिकवतात तू पहिले तुझं कॅरियर करून घे, मग दुसरं काही विचार कर, हे सांगणारी आई ॲटलिस्ट 50 to 60% आहे आणि आय एम ग्लॅड फॉर दॅट. आणि तशी मुली पुढे जातात, त्यांचा आत्मविश्वास भरपूर असते आणि मला असं वाटते का 30-40% ऑफ दोज गर्ल्स आर रेडी टू फेस मेल डॉमिनेटिंग प्लेसेस. आणि ते करताय, खूप सहजतेने करताय, खूप छान रीते करताय. इथेही महिला अधिकारी आहे, महिला आमदार आहे. तुम्ही आम्ही महिला आमदारांनी सगळ्या कुठेही आम्हाला आरक्षण नव्हतं, महिला आरक्षणमध्ये आम्ही नाही आल्यात. आम्ही कॉमन सीटवर एखादा मेलही असणार, समोर फिमेलही असणार, त्यांना पराभूत करून आलेले आहोत. म्हणजे वी हॅव प्रूव्हन अवर सेल्फ, दॅट्स वाय वी आर हिअर. तर ते सगळ्यांनी स्वीकारावं आणि वी सी दॅट सगळ्यांनी ते स्वीकारावा, बाय हुक ऑर क्रूक. स्वीकारा, वी आर बेस्ट. ह्या सगळ्यामध्ये आपण थोडंसं राजकारणाकडे येऊया, कारण तुम्ही ज्या आहात त्या कुठल्याही पक्षाशी लगेच संबंधित आहात असं म्हटलं जात नाही. पाठिंबा देणं वगैरे ही एक वेगळी गोष्ट, पण अपक्ष महिला म्हणून प्रिकॉशन्स जास्त घ्यायला लागतात किंवा थोडं जरा जास्त इझी होतं की मॉनिटरिंग करणारं कोणी नाही आहे किंवा फार कोणाचा दबाव नाही आहे, तर तुम्ही पटकन तुमचं डिसिजन घेऊ शकता. हे बघा, हे सिक्केची 2 बाजू आहे. तुम्ही जेव्हा एक अपक्ष म्हणून लढतात तेव्हा तुमची एनर्जी डबल लागते आणि मॉरल जे आहे ते लोक पाडायला बघतात. अरे अपक्ष नाही होणार, आता हे लाट चालली आहे, आता ते लाट चालली आहे, अपक्ष कशी जिंकणार? 90% तुम्हाला मात्र आणि मात्र तू जिंकणार नाही हेच ऐका.
आणि त्यावर महिलांनी अपक्ष उभं राहायचं, पाप करायचंच नाही, हे मेंटॅलिटी आहे. आणि हो ना, म्हणजे तुम्हाला कोण प्रोटेक्ट करणार? हो. प्रश्न येतो ना. सो मला असं वाटते का माझ्यासारखे भले खूप कमी असणार, पण कदाचित आज मी अपक्ष या शहरामधून आली आहे, मंजुलाताई गावित ते अपक्ष आहे, 2च महिला अपक्ष आहे, पुढच्या वेळी कदाचित जास्त होणार. कारण प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही जेव्हा 90% ऐकतात ना, तेव्हा तुमचं मॉरल डाऊन होते. 10% आहे ना तुम्हाला सांगणारे की बाबा पुढे हो, काय ना काय तू काय नाही होणार ना, नेगेटिव्ह नाही बोलत. ते प्रयत्न कर, सक्सेस तेव्हाच होणार जेव्हा प्रयत्न करणार. तू प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नको, हे सांगणारे 10% असते. आम्ही कॉमन सीटवर एखादा मेलही असणार, समोर फिमेलही असणार, त्यांना पराभूत करून आलेले आहोत. म्हणजे वी हॅव प्रूव्हन अवर सेल्फ, दॅट्स वाय वी आर हिअर. तर ते सगळ्यांनी स्वीकारावं आणि वी सी दॅट सगळ्यांनी ते स्वीकारावा, बाय हुक ऑर क्रूक. स्वीकारा, वी आर बेस्ट. ह्या सगळ्यामध्ये आपण थोडंसं राजकारणाकडे येऊया. कारण तुम्ही ज्या आहात त्या कुठल्याही पक्षाशी लगेच संबंधित आहात असं म्हटलं जात नाही. पाठिंबा देणं वगैरे ही एक वेगळी गोष्ट, पण अपक्ष महिला म्हणून प्रिकॉशन्स जास्त घ्यायला लागतात, किंवा थोडं जरा जास्त इझी होतं की मॉनिटरिंग करणारं कोणी नाही आहे, किंवा फार कुणाचा दबाव नाही आहे, तर तुम्ही पटकन तुमचे डिसिजन घेऊ शकता. हे बघा, हे सिक्केची 2 बाजू आहे. तुम्ही जेव्हा एक अपक्ष म्हणून लढतात तेव्हा तुमची एनर्जी डबल लागते, आणि मॉरल जे आहे ते लोक पाडायला बघतात. अरे अपक्ष नाही होणार, आता हे लाट चालली आहे, आता ते लाट चालली आहे, अपक्ष कशी जिंकणार? 90% तुम्हाला मात्र आणि मात्र तू जिंकणार नाही, हेच ऐका. आणि त्यावर महिलांनी अपक्ष उभं राहायचं, पाप करायचंच नाही, हे मेंटॅलिटी आहे. आणि हो ना, म्हणजे तुम्हाला कोण प्रोटेक्ट करणार? हो. प्रश्न येतो ना. सो मला असं वाटते का माझ्यासारखे भले खूप कमी असणार, पण कदाचित आज मी अपक्ष या शहरामधून आली आहे, मंजुलाताई गावित ते अपक्ष आहे, 2च महिला अपक्ष आहे, पुढच्या वेळी कदाचित जास्त होणार. कारण प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही जेव्हा 90% ऐकतात ना, तेव्हा तुमचं मॉरल डाऊन होते. 10% आहे ना तुम्हाला सांगणारे की बाबा पुढे हो, काय ना काय तू काय नाही होणार ना, नेगेटिव्ह नाही बोलत. ते प्रयत्न कर, सक्सेस तेव्हाच होणार जेव्हा प्रयत्न करणार. तू प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नको, हे सांगणारे 10% असते. आणि मी सगळ्यांना सांगणार ते 10%चं ऐका, 90%चं ऐकू नका. हे म्हणजे काय की तुम्ही नंबरनी कमी आहात वर्क प्लेसलाही आणि बाहेरही, म्हणजे सोशल प्लेसलाही. घरात तुम्ही नंबर्सनी भरपूर आहात, पण तुम्ही वर्क प्लेसमध्ये मात्र कमी, म्हणजे संख्येनं आपण म्हणूया कमी आहात. ह्या कमी संख्येनं असल्याचा तुम्हाला स्वतःला काही त्रास जाणवतो का? आणि मी शासनाकडनं म्हणत नाहीये किंवा प्रशासनाकडनं म्हणत नाहीये, आपले जे उमेदवार आहेत किंवा जे नागरिक आहेत, तुमचा जो काही मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून तुम्हाला काही प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं का? बघा, मतदारांनी आपल्याला स्वीकार करूनच पाठवलाय, म्हणजे तिथून आपल्याला प्रॉब्लेम फेस होत नाही. मी माझं नाही, सगळ्यांचा अनुभव सांगते. माझे बरोबरचे महिला आमदार आहेत, त्या भरपूर आत्मविश्वास आहे त्यांना की आम्हाला जेव्हा मतदारांनी इथे पाठवलाय तर त्यांचा विश्वास आहे आमच्यावर, म्हणूनच पाठवलाय. म्हणून आमची ड्युटी डबल होऊन जाते की त्यांनी जे विश्वास करून आम्हाला पाठवलाय त्याला कुठेही तडा होता कामा नये. म्हणजे आम्ही डबल जोमानी काम करतो आणि कुठेही कमी नाही. आणि मी जेव्हा एखाद्या प्रशासक अधिकारीशी किंवा मंत्री महोदयाशी बोलते तेव्हा मी विसरून जाते मी महिला आमदार आहे, मी आमदार आहे आणि माझी एरियाचे हे प्रॉब्लेम आहे, एवढंच मी माझ्या लक्षात असते. खूप महिलांचा खरं तर तो एक आक्षेप असतो की जेव्हा तुम्ही मोठ्या पूलमध्ये असाल तर महिला आमदार म्हणू नका, महिला इंजिनियर म्हणू नका, तर आमदारच म्हणा किंवा त्याच पद्धतीने. तर हा अट्टहास कशासाठी, का म्हणून? कारण जेव्हा तुम्ही महिला आमदार आहे मी असं सांगतात तेव्हा असं कुठेतरी आपल्या मनातही असते की मला एक थोडंसं सॉफ्ट कॉर्नरनी बघावं. का म्हणून वी आर स्ट्रॉंग इनफ, वी कॅन फेस एनी अँड एव्हरीथिंग. जे आपल्याकडे येणार ते आम्ही फेस करू. जे मेल आमदारांनाही बघा, आता त्यांनाही आपला परत एकदा प्रूव्ह करायचं आहे, परत एकदा निवडणूक लढवायची आहे, आम्हालाही तेच करायचं आहे. व्हॉट इज द डिफरंट? आणि आता तर अजून आरक्षण नाही आहे, म्हणजे आम्हाला एक समभाव, मी तर सांगते आरक्षण नाही आहे म्हणून आम्हाला प्रूव्ह करायला खूप चांगली वेळ आहे. पुढच्या वेळी कदाचित आरक्षण असणार, येस आरक्षण असणार, ते सांगणार ओके तुम्ही महिला सीटवरून आल्यात, आता ते सांगू शकत नाही, आता आम्ही पुरुषांना पराभूत करून आलेले आहोत. म्हणजे
मी काय असं, हे बघा, शेवटी एक उमेदवार असतो. परत मी सांगते, मी त्यांना महिला आणि पुरुष उमेदवार म्हणून बघत नाही. पण ऑफकोर्स ते एक सांगायचं एक टोन असते, अच्छा अच्छा महिला सीट होती का, आता ते सांगू शकत नाही. कुत्सिक असं सतत ते नाक खूप असल्यासारखं किंवा टोमणे मारल्याच्या हा, स्वरूपामध्ये एक्झॅक्टली बोलणं. एक्झॅक्टली. असं थोडंसं त्याचा टोन सेट होऊन जातो की अरे हे आता ते टोमणे सांगू मारतात. शकत नाही ना. हा. आता वी आर बेटर. पण मला असं वाटते, एक जर ओव्हरऑल मी सांगणार तर आता गरज आहे आपल्याला स्ट्रॉंग व्हायची. कुठेही अन्याय दिसत असेल तर आवाज उठवायची. सगळ्यात जे मोठा प्रॉब्लेम आता जे फेस होत आहे ते हे होत आहे की महिला बोलत नाही. त्यांच्यावर झालेला अन्याय ते सांगत नाही. काही भीती असो, घरून सांगणार का उद्यापासून जाऊ नको, किंवा बाबा तूच अशी आहे हेही ऐकायला भेटणार, तर ते त्यासाठी घाबरू नका. असं जबाब आला तर सांगा मी अशी नाही आहे म्हणून मी आज बोलते आहे, कारण मी आय एम राईट, दॅट्स वाय आय एम स्पीकिंग. आणि ते बोलून त्याला फेस करा. आणि वेन यू लर्न टू फेस, तुमच्यावर अत्याचार होणं बंद होणार, माझी गॅरंटी आहे. खरं तर आपलं नाणं ठणकावून ते आपलं म्हणणं तुम्ही सांगा, असंच गीताताई मला असं वाटतं म्हणणं आहे गीताताईचं. एक्झॅक्टली. मी हे मराठीत सांगू शकली नाही. हरकत नाही, आपण पुढच्या वेळेस इंग्लिश मध्येही करू शकतो. नाही, मला असं काही नाहीये. पण हे जे अलंकारिक बोलणं आहे मराठीत, ते अजून मला येत नाही. आय एम लर्निंग. अँड एनी स्टेज माझं मराठी कालपासून आज चांगलं आहे आणि आजपासून कदाचित उद्या आणखी चांगलं होणार. हे जे सगळे छोटे छोटे बारकावे आहेत हे कामातले असतात. मला असं वाटतं आपल्या कामामध्ये आपण किती सिरियस आहोत हेच याचं एक उदाहरण आपल्याला देता येतं. आणि जिथे आपण कमी आहोत तिथे आपण सुधारलं पाहिजे, असंही मला वाटतं की ताई तुमच्याकडनं हे नक्कीच शिकण्यासारखं आहे. महिला आमदार म्हटलं की आपल्याला रुबावात उतरणारे त्यांचे रील्स दिसतात, पण याच्या मागे काय पद्धतीने त्या काम करतात याच्यावर आपण कधी चर्चा करत नव्हतो. आज गीताताईंच्या निमित्ताने आपण ह्या सगळ्या विषयावर जी आहे ती चर्चा केलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं बरेचशा गोष्टी ज्या पडद्याआड होत्या त्या मला असं वाटतं आता पडद्याच्या थोड्याशा पुढे आल्यात, असं आपण विचार करूया. आणि एक्झॅक्टली. बट वेन यू फेसिंग अन इलेक्शन, तुम्हाला दादागिरीही सहन करावी लागते, गुंडागिरीही सहन करावी लागते. तुम्हाला रात्री 3 वाजता बाहेर पडायचं आहे तर पडायचं आहे, गो, काहीच होणार नाही. आणि तेवढा आत्मविश्वास ठेवून जा. आय एम शुअर यू विल विन. सक्सेसचा फॉर्म्युला गीताताईंनी आपल्याला सांगितलाय. थँक्यू सो मच गीताताई, तुम्ही इथे आलात आणि आमच्या मॅक्स वुमनच्या प्रेक्षकांशी संवाद साधला.